नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार प्राध्यापक तुकाराम बेडकर यांचं काल अपघाती निधन झालं। ते विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष देखील होते। वर्षभरापूर्वी त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं। त्यात त्यांनी स्वतःच्या मृत्यूबद्दल बऱ्याच गोष्टी लिहून ठेवल्या होत्या। त्यामुळे बेडकर यांना स्वतःच्या मृत्यूची चाहूल वर्षभरापूर्वीच लागली होती का, अशी चर्चा सुरू झाली आहे। वर्ध्यातील सेलू इथे भीषण अपघात झालाय। मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी मित्रासोबत नागपूरवरून पार्टी करून परत येत असताना भरधाव कारचा अपघात झालाय। या अपघातात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झालाय। ही घटना गुरुवारी 13 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 1:10 सुमारास घडली। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांवर पैसे काढण्याबाबत निर्बंध लागू केले आहेत। त्यानंतर ग्राहकांनी बँकेबाहेर मोठी गर्दी केली। आपले पैसे परत मिळणार का याची काळजी ठेवीदारांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती। परंतु भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्हिडिओ शेअर करत ठेवीदारांना चिंता न करण्याचं आवाहन केलंय। संतोष देशमुख हत्येप्रकरणी विरोधकांसह सहकारी पक्षांच्या आमदारांच्या निशाण्यावर असतानाही धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी पक्षात मानाचे स्थान देण्यात आलंय। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी पक्षाकडून कोअर ग्रुप स्थापन करण्यात आलाय, ज्यामध्ये दिग्गज नेत्यांच्या सोबतीने धनंजय मुंडेंना स्थान देण्यात आलंय। राष्ट्रवादी पक्षाकडून अधिकृत पत्रक काढून ही नियुक्ती करण्यात आली आहे। पश्चिमेतील मोठा गाव येथे राहणाऱ्या 25 वर्षीय सुवर्ण अविनाश सरोदे यांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना रक्तस्राव वाढल्याने त्यांना प्राण गमवावे लागले आहेत। मात्र त्यांच्या कुटुंबियांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला असून या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याण मंडळाची बैठक झाली। या बैठकीत वय वर्ष 65 आणि अधिक वय असलेल्या ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना सुमारे 10,000चे अनुदान दिले जाणार आहे। या निर्णयाचा राज्यातील 14,387 चालकांना लाभ मिळेल। नांदेडसह शेजारच्या 3 जिल्ह्यातील 22 विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ 2 मतदारसंघातच भाजपाच्या प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती शुक्रवारी येथे झालेल्या पक्षाच्या विभागीय बैठकीतून समोर आली। नवीन वर्षात म्हणजे 1 जानेवारीपासून महाराष्ट्र भाजपामध्ये पक्ष सदस्य नोंदणी अभियान सुरू झाले असून 10 फेब्रुवारीपर्यंतच्या निर्धारित मुदतीत मतदारसंघनिहाय झालेल्या सदस्य नोंदणीची माहिती पक्षाच्या प्रदेश शाखेने जारी केली आहे। महाराष्ट्रात पर्यटनाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात वैविध्य आहे। स्वित्झर्लंडमधील पर्यटकांचे महाराष्ट्रात नेहमी स्वागत असल्याचे सांगत महाराष्ट्र आणि स्वित्झर्लंड यांच्यात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी परस्पर सहकार्याबाबत राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आवाहन केले। शंभूराज देसाई यांच्या कार्यालयातून या संदर्भातील माहिती प्रसिद्धी पत्रकाने देण्यात आली आहे। एमडी ड्रग्ज आणि गांजा तस्करी प्रकरणी कराड पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 10 ग्रॅम एमडी जप्त केले आहे। पोलीस उपअधीक्षक अबोल ठाकूर यांच्या पथकाने कारवाई केली। गांजा तस्करी प्रकरणी शहर पोलिसांनी कारवाई केली। त्यात 1.25 लाखांचा 6 किलो गांजा जप्त केलाय। मंगळवारी दिनांक 11 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे। आगाशिवनगर तालुका कराड येथील दांगट वस्तीत प्रेमसंबंधातून एका 30 वर्षीय महिलेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली। या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर कृष्णा हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। जास्त रक्तस्राव झाल्याने तिची प्रकृती गंभीर आहे। रवींद्र सुभाष पवार असे हल्लेखोराचे नाव आहे। हल्ला केल्यानंतर त्याने पलायन केलं असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची 3 पथके रवाना झाली आहेत। वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाट आणि इतर डोंगरांवर शहर व परिसरात वणवा लागल्याचे सत्र सुरू झाले आहे। घाटात वणवा लावण्याची मालिका सुरूच असून त्यामध्ये दुर्मिळ वनसंपत्ती, प्राणी पक्ष्यांचा बळी जातोय। वन विभाग मात्र खासगी जागेत वणवा लागल्याचे कारण सांगून बघ्याची भूमिका घेत आहे। नमामि गंगे योजनेच्या धर्तीवर कृष्णा नदीच्या शुद्धीकरणासाठी जय जय कृष्णे हा कृष्णा नदी शुद्धीकरणासाठी प्रकल्प राबवण्यात यावा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री भूपेंद्र यादव यांची दिल्लीत भेट घेऊन केली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये 3 नवीन फौजदारी कायदे लवकरात लवकर लागू करण्याचे निर्देश दिले। 3 नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबतच्या आढावा बैठकीत अमित शहा यांनी हे निर्देश दिले आहेत। डोंबिवली पश्चिम येथील एका किराणा दुकानात चॉकलेट खरेदीसाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीसोबत 38 वर्षांच्या दुकानदाराने अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला। या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर विष्णुनगर पोलिसांनी तात्काळ दुकानदाराला अटक केली आहे।
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजय सोनवणे यांचे व्हॉट्सअप खाते हॅक झाले आहे। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। संबंधित क्रमांकावरून भ्रमणध्वनीतील वेगवेगळ्या क्रमांकावर आपणास तुमची मदत हवी आहे असा संदेश दिला गेला। प्रतिसाद देणाऱ्यांनी काय मदत हवी अशी विचारणा केल्यावर 5,000पेक्षा अधिक रकमेची गरज असून उद्या दुपारनंतर पैसे देतो असा संदेश देण्यात येत होता। पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना शिरूर शहरातील वेगवेगळ्या कॅफे चालकांनी त्यांचे कॅफे हॉटेलमध्ये अवैध पार्टिशन केल्याने शाळेतील व कॉलेजमधील मुले-मुली हे असभ्य व अश्लील वर्तन करत असल्याची माहिती मिळाली होती। शहरातील रेव्हेन्यू कॉलनीतील द स्टीम रूम कॅफे चालकावर पोलिसांनी कारवाई करत ऋषिकेश रामदास ढवळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। एखादे हॉटेल रेस्टॉरंटच्या सेवेविषयी गुगलवर चांगले रिव्ह्यू आणि कमेंट्स दिल्यास त्या बदल्यात पैसे देतो असे सांगून नागरिकांकडूनच पैसे उकळणाऱ्या एका टोळीला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे। मुंबईतील कुर्ला भागात ही टोळी एका घरामधून हे फसवणुकीचे रॅकेट चालवत होती। डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यालगतच्या निळजे गाव हद्दीत ठाणे जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र आहे। या केंद्रातील 5 कर्मचारी विना परवानगी गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आल्याने ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी या 5ही कर्मचाऱ्यांना निलंबित केले। केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयाचे संचालक सतीश कुमार सिंग यांनी आज विटा यंत्रमाग संघास भेट दिली। विकेंद्रित यंत्रमागच्या प्रश्नांबाबत केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाला वास्तवदर्शी अहवाल सादर करून समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन संचालक सतीश कुमार सिंग यांनी गुरुवारी विटा येथे दिले। 2022ला IAS अधिकारी विशाल नरवाडे हे प्रशिक्षणार्थी तहसीलदार काम पाहताना त्यांनी 0 रुपये खर्चात पहिल्यांदाच कॉपीमुक्त अभियानाचा विशाल नरवाडे पॅटर्न तालुक्यातील परीक्षा केंद्रावर राबवला होता। याची दखल घेऊन मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक झाली। यात यावर्षी कॉपीमुक्त परीक्षेसाठी विशाल नरवाडे पॅटर्न राज्यभर राबवण्याचे आदेश दिले आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी सलगी साधण्यास सुरुवात केली आहे की काय या चर्चेनं जोर धरलाय। कारण सोलापूर जिल्ह्यातून काही नेते उमेदवारीसाठी शरद पवार गटाकडे गेले आणि निवडूनही आले। आता सत्ता महायुतीची असल्याने शरद पवार गटातील आमदार आता अजितदादांकडे जात आहेत। ऑनलाईन भाडे करार आता राज्यभरातून कुठूनही नोंदवता येणार असून त्यासाठी भाडे करार 2.0 ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर पुणे जिल्ह्यात 17 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येत आहे। हा भाडे करार आता मराठीतून उपलब्ध करून देण्यात आला असून पक्षकारांची माहिती आधार क्रमांकाद्वारे थेट आधार पोर्टलवरूनच घेण्यात येणार असल्याने फसवणुकीचे प्रकार टळणार आहेत। गोरगरीब जनता व स्थलांतरितांना लखपती बनवण्यात 100% यशस्वी होणारी योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा आहे। त्यामुळे आज जत तालुक्यात आम्ही राज्यातील पहिला रोजगार हमीचा प्रायोगिक प्रकल्प राबवण्यास सुरुवात करत आहोत। मनरेगातील 266 योजनांचा लाभ येथील जनतेला घेता येईल। यातील अटी व शर्ती शिथिल करून योजनेचा लाभ घेऊ यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे आश्वासन राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले आहे। राज्यात तापमानवाढ होणार असून गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ उतार पाहायला मिळत असून मराठवाड्यात 24 तासात मोठे बदल होणार असल्याचं सांगण्यात आले। प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील 5 दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे। नागपूर येथून वर्ध्याकडे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झालाय। कार भरधाव वेगात रस्त्याच्या खाली उतरल्याने कार 3-4 पलट्या मारत रस्त्याच्या खाली पडली। ही घटना पहाटे तुळजापूर नागपूर मार्गावर सेलू येथे धानोली फाट्याजवळ घडली आहे। या अपघातात दोघे जागीच ठार झाले असून नागपूर येथे उपचाराला नेले असता तिसऱ्याचा मृत्यू झालाय तर यात एक जण जखमी आहे। परभणीच्या मानवत तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषद प्रशाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत आले की चक्कर येऊन बेशुद्ध पडण्याचे प्रकार घडत असल्याचे समोर आले। या प्रकाराने शिक्षक, पालक आणि गावकऱ्यांसह आरोग्य विभागाचे पथकही चक्रावून गेले आहे। या विद्यार्थ्यांच्या विविध तपासण्या सध्या केल्या जात आहेत, मात्र नेमका हा प्रकार काय हे अद्याप कळू शकले नाही। पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या 4 आमदारांमध्ये बजेटसाठी रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे। भाजपचे आमदार पालिका आयुक्त शेखर सिंग यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेत आहेत। एका अर्थाने हे आमदार निधीसाठी दबाव तंत्र अवलंबत आहे। अशातच यंदा भोसरी आणि चिंचवडपेक्षा पिंपरी विधानसभेला निधीच्या बाबतीत झुकतं माप मिळेल असा दावा भाजपचे विधान परिषद आमदार अमित गोरखेंनी केलाय। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर रिझर्व्ह बँकेनं मोठी कारवाई केली आहे। या बँकेचं मुंबईचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले। 12 महिन्यांसाठी हे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले। आरबीआय कडून या बँकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे। प्रशासकाच्या मदतीला ॲडवायझर कमिटीची देखील नियुक्ती करण्यात आली आहे।
मनोज जरांगे यांनी 15 फेब्रुवारीपासून राज्यव्यापी साखळी उपोषणाची घोषणा केली. मात्र राज्य सरकारनं शिंदे समितीला मुदतवाढ देऊनही समिती गॅझेटचा अभ्यास करणार असल्याचा अध्यादेश काढला. त्यामुळे मनोज जरांगे यांनी 15 फेब्रुवारीपासून सुरू केलं जाणारं राज्यव्यापी साखळी उपोषण 15 दिवसांसाठी स्थगित केले. ठाण्यात घराकडे पायी चालत जाणाऱ्या 23 वर्षीय पीडित तरुणीची 20 वर्षीय रिक्षा चालकानं भर रस्त्यात अडवून छेड काढल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकाराचा तरुणीनं आरोपी रिक्षा चालकाला जाब विचारल्याच्या रागातून आरोपी चालकानं तरुणीची पुन्हा घराजवळ जाऊन छेड काढत अश्लील शिवीगाळ केली. पीडितेच्या वडिलांनी विरोध केल्यामुळे रिक्षा चालकानं त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपही पीडितेनं केलाय.